प्रसन्नांना, शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख संजय बाबा कोकाटे, श्रीजी पाटील, रवींद्र पाटील, सर्व व्यासपीठावर असलेल्या मान्यवर, कारण वेळ पुष्कळ झालेला असल्यामुळे सर्व व्यासपीठावर मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनी, माझे पत्रकार मित्रांनो, पहिल्या प्रथम कुर्डवाडीला येतोय. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या होत आहेत, पण आज दोन शिंदेची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते. एक शिंदे संघटना आणि एक शशिकांत शिंदेची. आणि दोघंही आम्ही सातारचे आहे. सातारचा माणूस तसा लढणार आहे, तसा सोलापूरचा माणूस पण लढणार आहे. महाराष्ट्रामध्ये इतक्या निवडणुका चालू आहेत, पण सोलापूरच्या निवडणुका रोज ब्रेकिंग न्यूजवर आहे. सगळ्यांनी लक्ष अगदी ठेवलेलं आहे, आणि सगळ्यांनी लक्ष ठेवलेलं आहे की काही लोकांना राजकारणातून संपवायचं. कोकाटे साहेब, आपण फार सरळ माणसं आहोत. काही लोक राजकारणामध्ये फक्त वेळेला उपयोग करून घेतात आणि सोडून देतात. आज आपण दोघंही एकत्र इथं आलेलो आहोत. ही महाराष्ट्राची कराची भविष्यातली नांदी सुद्धा असू शकते. असं आहे की लढणारे मार्ग कधी शरणागती पार घेत नसतात. मी नेहमी बघतो, अकलूजला तर फार मोठ्या प्रमाणात जयशील मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आणि सगळ्या मोहिते पाटलांच्या पाठीमागं बरंच हक्क सरकारच लागलेलं आहे. पण कुर्डवाडीच्या लोकांचा मी मनापासून आभार मानतो. तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला, विधानसभेच्या निवडणुकीला इतक्या मोठ्या मताधिक्याने यांना पाठबळ दिलं, त्याबद्दल तुमचं खरोखर ऋण व्यक्त करतो. त्यामुळे बऱ्याच लोकांना झोपा लागत नाही. मला तर इथं आल्यानंतर कळलं, कोण कुठल्या पक्षात आहे तोच कळत नाही. ज्या पक्षात आहे ते प्रचाराला पण येत नाही. खरं म्हटलं तर तेच बोललो. उघड बोलायचं तर शिंदेंनी बोलायचं, शिंदेचं कसं होईल ते. एक काळ असा होता की काही लोकांचं मतदारसंघात, काही लोकांचं जिल्ह्यामध्ये प्राबल्य होतं, पण लोकांची नाळ असली ना की माणसं त्याला डोक्यावर घेऊन नाचत असतात. मी विजयदादांचा नेहमी आदर एवढ्यासाठी करतो, आज काही वाकलूच नाही, पण मला अकलूजला संधी असतं तर लय ठोकलं असतं विरोधकांना. माझ्यासारखा एका माथाडी कामगाराच्या मुलाला राजकारणात कोणी उभं केलं तर शरद पवार तर आहेच. त्यांच्यामुळे मी इथपर्यंत उभा राहिलो. संजयराव, मला खरोखर पहिल्या प्रथम निवडणुकीला संधी कोणी द्यायली असेल विधानसभेला ते विजयदादांनी दिलेले. आणि त्यामुळे मी आमचा कुठं आहे छावाचा एक डायलॉग मला आठवतो. जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है. हे सोलापूर मी करून दाखव अशीच माझी अपेक्षा आहे. ज्यावेळेला एखादं नेतृत्व उभं राहतं ना, ते महाराष्ट्राला नेतृत्व देतो, हा सोलापूरचा, कुर्डवाडीचा अभिमान असतो. परंतु ज्यावेळेला त्या नेतृत्वाला घेरण्याचा प्रयत्न होतो ना, त्यावेळेला तो बंड करतो आणि संघर्ष करतो. म्हणून आपली ही युती
या ठिकाणी आपली झाले ते प्रस्थापित असलेल्या लोकांच्या विरोधामध्ये झालेली आहे. ही लढाई आहे. मगाशी मी बघितले बरेच प्रश्न सांगितले गेले कुडवाडीचे. धरण बाजूला आहे पण पाण्याची चांगली शुद्ध पाण्याची योजना पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या मंडईच्या बाबतीमधला आहे. आरपीएफचं ट्रेनिंग सेंटर दुसरीकडे हलवलेलं आहे. ट्रामा सेंटरची दुरवस्था आहे. अनेक प्रश्न इथं मांडले गेले. हे खरं प्रश्न बोलणार नाही. प्रश्न सोडवणारी मंडळी एवढी सक्षमतेने आहे आणि आता यांचे नेते तर आमचे सांगतात आहेत, म्हणजे आमची भावकी सांगते नगर विकास खातं आमच्याकडे आहे. सत्ता फक्त बघून द्या, आपोआप तुम्हाला सांगतो इतके पैसे येतील. कोणी किती सांगू द्या, पण एकनाथ शिंदेंनी मनात आणलं तर खिशातले पण पैसे देतील एवढं दानशूर माणूस आहे. आणि या सर्व गोष्टीचा विचार करतात. ही निवडणूक तेवढी महत्वाची आहेच. नागरी सुविधा या महत्वाच्या असतात हो. पण या नागरी सुविधेच्या बरोबरच तरुणांच्या आणि लोकांच्या वेगवेगळ्या प्रश्नाला सुद्धा गती देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. पण या सोलापूरच्या राजकारणावर ज्यावेळेला आम्ही बोलतो ना, संजय राव तुम्ही सुद्धा कष्टातून मोठे झालेले आहात. आमचे जयचंद मोहिते पाटलांना मी बघतो, ते लोकसभेला आम्ही दोघेही उभं होतो. आमची तर लढाई कशी असते, आम्हाला राजांच्या बरोबर लढायला लागलं होतं शेवटच्या क्षणाला. ते निवडणूक आयोगाने उशिरा कळलं पिपाणी रद्द करायची. त्याच वेळेला केले असते तर मी पण तुमच्यावर खासदार झालो असतो. पण चांगल्या विचाराच्या पाठीमागे राहण्याचा सोलापूरचा इतिहास आहे, कुडवाडीचा इतिहास आहे. यांची निवडणूक ऐतिहासिक अशी झाली की जयचंद मोहिते पाटील निवडून आले ते जिद्दीवर आणि ईर्ष्येवर आलेले आहे. शेवटपर्यंत आम्हाला वाटत होतं कुठून उभं राहतात, कुठून उभं राहत आहे. पण विजयदादांचं मला माहिती आहे, आजही बघा याच्यामध्ये सुद्धा फिरत असतात. तो बाणा लागतो. मला सांगा याच्यानंतर सोलापूरला नेतृत्व कोणी इतकं ताकदीने केलंय का? मी आपलं राजकारणावितरित आज भाषण करतो. जरा जयसिंग मोहिते पाटील निवडून आले, मला फार आनंद झाला. इतिहास करण्याची क्षमता तुमची आहे आणि तेवढे ते काम करायला पण तरबेज आहे. त्यामुळे आपले हे प्रश्न वगैरे तुम्ही मला सांगितलं, आता मला भांडण्याचं काम आहे. आपली इथं मॅच फिक्सिंग करून टाकू. मला तुम्ही प्रश्न द्यायचे, मी सभागृहात मांडायचे आणि तुम्ही वरती सांगायचं यस म्हणून म्हणायचे. आणि विधानसभेचा नियम असा म्हणतो ताई, विधानसभेचा नियम असा म्हणतो की सभागृहात जर एखादं आश्वासन दिलं तर ते पूर्ण करावं लागतं. त्यामुळे कोण काही बोलून द्या, मी बघितलं कोणाची आघाडी आहे का, सगळेजण स्वतंत्र लढतात, फक्त आपलीच आघाडी आहे. आणि तो कोणी काही बोलून द्या. त्यावेळेला आमच्या नगराध्यक्ष या ठिकाणी समरीनिसा लतीफ मुलानी आहेत आणि आमचे सगळे उमेदवार आहेत तुतारी आणि धनुष्यबाणावर. मी प्रामाणिकपणाने सांगतो, एकदा बदल करून बघायचा असतो. तुम्ही निर्णय द्या आणि जी आश्वासनं दिली आहेत ना ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची असेल. दिल्लीतले प्रश्न ते मांडतीलच, पण गल्लीतले प्रश्न मांडायची जबाबदारी माझी. निवडणूक झाली, नगराध्यक्षाने आपले सगळे उमेदवार निवडून आले, प्रश्न मला दिला, आता चालू आहे. डिसेंबरला अधिवेशन आहे आणि आता होतल्याने मला माहित नाही परत आचारसंहिता लागते का काय लागतं. काल परवा आमचे सगळे उमेदवार गॅसवर होते. सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय लागेल
म्हणजे एवढं सगळं करायचं आणि अचानक सुप्रीम कोर्टाने निवडणूक रद्द केली तर काय सांगावं. पण 50%च्या आतमध्ये जिथं आहेत तिथं निवडणुका पूर्णपणाने होते. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही शब्द दिलाय खासदार साहेब, आणि मी एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला शब्द देतो, या अधिवेशनामध्ये तुमचे विषय मांडायची जबाबदारी माझी असेल आणि निर्णय घेऊन द्यायची जबाबदारी संजय राऊतची असेल. मी विषय मांडला की तुम्हाला कळवणार आणि तुम्ही लगेच आपल्या साहेबांना सांगायचं की आपल्या भावकीने प्रश्न मांडलेला आहे, तो तुम्ही होय म्हणून फक्त म्हणा, आपोआप पैसे तुमच्याकडे येतील. त्यामध्ये कोणाच्या तिजोरीच्या चाव्या कुठं असल्या तरी आम्ही दोघांनी ठरवलं की चाव्या कुर्डवाडीने आणायची जबाबदारी आमची असेल. विकास कामं असतात, शहरीकरण होतं, शहरीकरण आल्यानंतर त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे, विकास करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली पाहिजे. अनेक प्रश्न आहे आणि हल्ली खरं काय, माणसं जेव्हा शहरामध्ये राहायला येतात तेव्हा त्यांना आपल्या असलेल्या शहरीकरणातून विकासाची फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा असते आणि ही विकासाची पूर्तता करण्याची जबाबदारी म्हणून शब्द जो दिला जातो, तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या उमेदवारांची असणार आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये अनेक जण या ठिकाणी आपल्याला आश्वासन देऊन गेले असते. मी मगाशी सांगितलं, राजकारणामध्ये एक स्वतःची असलेली ओळख, एक स्वाभिमान, स्वतःचं कर्तृत्व, ही ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेस राजकारणामध्ये वजन प्राप्त होत असतं. आणि ज्या वेळेला आपल्याला वाटतं की आपण स्वतःच्या कर्तृत्वावर या नगरीचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहोत आणि लोकांचा त्याला विश्वास आणि विचार जर पटला आणि लोक आपल्या पाठीमागे उभं राहिले तरच इतिहास होत असतो. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे. अध्यक्ष झाल्यानंतर मला वाटतं पहिलीच भेट माझी इथं आहे सभेला, म्हणजे फार जबाबदारी आहे. आमच्या खासदार साहेबांनी आणि आमच्या शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी आणि आमच्या उमेदवारांनी दिलेल्या शब्दात घेत माझ्या सगळ्या लोकांना मी विनंती करेन, ते आचरणात आणण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझी असेल. हा शब्द देण्यासाठी मुद्दाम मी इथे आलेलो आहे. पोलिसांची गाडी आलेली दिसते 10 वाजता. आहेत ना, तेव्हा ती मागे गेली वाटतं. पण लाडक्या बहिणी समोर आहे. बहिणी काय करू शकतात हे आम्ही महाराष्ट्रात पण बघितलं आणि बिहारमध्ये पण बघितलेलं आहे. आता सगळ्या बहिणींनी एकच ठरवायचं, कोर्डवाडेमध्ये फक्त तुतारे आणि धनुष्यबाणच चालवायचा. हा निर्णय घेतला तर 100% या ठिकाणी आमचे सगळे उमेदवार विजय होतील एवढा मला विश्वास आहे. नेतृत्व जपावं आणि चांगले कार्यकर्ते जर काम करायला मिळतात ना, हल्ली काही लोकांकडे इतका पैसा आणि सत्ता आलेली आहे, त्यामुळे सामान्य कार्यकर्ते जे उमेदवार म्हणून आहेत त्यांना संधी मिळत नाही आणि ती संधी देण्याचा प्रयत्न आमच्या लोकांनी केलेला आहे. तेवढी संधी देण्याचा प्रयत्न 100% कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मनापासून आपल्याला ग्वाही देतो. मी शब्दाचा पक्का आहे. उद्या ह्यांनी मला पत्र दिलं की या 8 डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कोडवाडीचा प्रश्न शशिकांत शिंदेने मांडला. हाच आमचा वचन आणि हाच आमचा शब्द आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.